जळालेली डीपी मिळत नसल्याने शेतकरी आक्रमक. संतप्त शेतकऱ्यांनी महावितरण अधिकाऱ्याच्या रिकाम्या खुर्चीवर टाकले सुकलेल्या ज्वारीचे पीक. गेल्या काही दिवसांपासून मोताळा तालुक्यातील आभा शिवारामध्ये डीपी जळाल्यामुळे वीज अभावी पिकांना पाणी देता येत नाही. यामुळे रब्बी आणि उन्हाळी पिके सुकून जात आहेत. वारंवार मागणी करून देखील डीपी मिळत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे युवासेना उपजिल्हाप्रमुख शुभम गोमटे यांच्या नेतृत्वात महावितरण कार्यालयात धडक दिली. मात्र अधिकारी हजर नसल्याने आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी सुकलेल्या ज्वारीचे पीक खुर्चीवर टाकत महावितरणचा निषेध केलाय. बराच वेळ महावितरण कार्यालयात शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन सुरू होते. येत्या 2 दिवसात डीपी न बसवल्यास तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेसह शेतकऱ्यांनी दिला आहे. तिचं नाव आहे आबा गावठण बोलले. ओल्ड गावठण 1 मिनिट यांच्याशी बोलून नमस्कार सर. हॅलो. काही नाही म्हटलं, जुनं गावठाण आहे ते बस स्टँडच्या बाजूला आव्याच्या. आणि त्याचं जे केबल होती साहेब, केबल साठी या शेतकऱ्यांनी तुमच्याकडे चक्रा मारल्या. ते नाही आहे ते, तर तुमच्या वायरमन कडे केबल 100% बरोबर. पण ते जसं तुमच्याकडे जे काम आहे ते तुम्ही ते तर चोखपणे करा. वरून कायदा झाला आणि विषयामध्ये तुम्ही काय करता, पगार तुम्हाला काही कमी नाही किंवा पगार तुम्हाला भेटत नाही असं बी काही नाही. पण जर तुम्ही असे खुशाल अनलिगल कनेक्शनचे पैसे घेता, अनलिगलचे घेता असे 6,500 रुपये जर तुम्ही 10-20 फूट केबलचे जर घेता 6,500 रुपये, तर विचार करा बरं तुम्ही ते केबल काय फूट असेल.